नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. काय देऊ शकशील तू? मी खट्याळपणे बोललो तसं शालू वहिनीच्या चेहऱ्यावरती लाज आणि राग दोन्ही दिसत होतं. मी काय देणार? शालू म्हणाली. तेच जे तिकडे लॉजवर देतेस. मी झटक्यात बोलून गेलो. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला लाज वाटते का? माझं लग्न झालंय, नवरा आहे मला, शालू म्हणाली. मग तिकडे लॉजवर त्याच्या अंगाखाली झोपताना हा विचार नाही आला का? मी म्हणालो. गॅस बदलायच्या नावाखाली फार वेळ मला इथं थांबता येणार नाही. असं कर, बरोबर 1 तासानं सिटी मॉलमधील कॉफी शॉपमध्ये ये, बाकी तिकडेच बोलू. असं बोलून मी निघालो आणि जाता जाता शालू वहिनीचे गुबगुबीत मस्त दाबून गेलो. शालू वहिनीच्या घरातून बाहेर पडलो आणि माझ्या घरात शिरलो. शालू वहिनी जेवढी सोज्वळ दिसते तशी ती दुसऱ्या खाली झोपणारी असेल या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि आता हीच माझ्या खाली पण झोपणार या कल्पनेनंच मी उड्या मारायला लागलो. सगळं आवरून मी लवकरच मॉलमधल्या कॉफी शॉपमध्ये पोहोचलो आणि शालूची वाट पाहत बसलो. 1-1.25 तासानं शालू वहिनी आली. ये बस शालू, मी खुशीनं बोललो. शालू, मी तुमच्या शेजाऱ्याची बायको आहे, वहिनी म्हणा. शालू जरा गुस्स्यात बोलली. हे बघ, जोवर तुझे लॉजवरचे धंदे मला माहीत नव्हते तोवर मी तुला वहिनी म्हणायचो आणि त्याच नजरेनं पाहायचो. पण आता तुझं खरं रूप कळल्यावर तुला वहिनी म्हणणं म्हणजे वहिनी या शब्दाचा अपमान होईल. मी आता तुला शालूच म्हणणार. बरं, शालू तर शालू, बोला का बोलावलं इथं? शालू म्हणाली. कधी आणि कसं करायचं ते ठरवायला बोलवलंय. कधी आणि कसं काय करायचं? शालू म्हणाली. शालू, कशाला नाटक करते? तुला स्पष्टच ऐकायचं असेल तर ऐक. मी तुला कुठे ठोकायचं ते बोलवायला इथे बोलवले. तुम्हाला लाज नाही वाटत का असं म्हणायला? मी हे माझ्या नवऱ्याला किंवा सोसायटीत सांगितलं तर? शालू म्हणाली. मला मारतील, एखाद वेळेस सोसायटी सोडायला लागेल, पण मी एकटाच आहे, जाईन दुसरीकडे. पण जर मी माझं तोंड उघडलं आणि तुझे लॉजवरचे धंदे जाहीर केले तर तुझं काय होईल हा विचार करून ठेव, मी म्हणालो. तुमच्याकडे काय पुरावा आहे? शालू म्हणाली. आहे ना माझ्याकडे, फोटो आहेत. आणि एक लक्षात ठेव की अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लोकांना पुरावा लागत नाही. तुझ्या अफेअरची नुसती अफवा जरी उठली ना सोसायटीमध्ये तरी लोक हा विषय चवीनं चघळत राहतील आणि तुझ्याकडे काय नजरेनं पाहतील हे तुझं तूच पहा. तुझ्या नवऱ्याला मान खाली घालून अपमान गिळून फिरावं लागेल. खरं म्हणजे माझ्याकडे एकही फोटो नव्हता, पण खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं या तत्वानं मी जुगार खेळलो. आणि शालू मला विचारात पडलेली दिसली. तेवढ्यात मी कॉफी घेऊन आलो आणि म्हणालो, हे बघ, मला तुझी बदनामी करण्याची इच्छा नाही आणि त्यात माझा काही फायदाही नाही, पण तुमच्याबरोबर जाण्यात माझा फायदा आहे, शालू मध्येच म्हणाली. हे बघ, सध्या तुझा अफेअर फक्त तुला आणि मला माहीत असलेलं गुपित आहे. त्यामुळे बाकी सगळे लोक तुझ्याकडे सन्मानानं पाहतात आणि मान देतात. हेच गुपित जर उघड झालं तर तुझी सर्वत्र बेआबरू होईल. सर्वत्र तू उघडी होशील. त्यापेक्षा माझ्या एकट्यासमोरच उघडी हो, ते फायदेशीर आहे. आता सगळ्यांसमोर बेआबरू करून घेऊन उघडं व्हायचं की माझ्या समोर याचा निर्णय तूच घे, मी म्हणालो. तुम्ही माझा फायदा उठवायचा प्रयत्न करताय? शालू म्हणाली. छे, प्रयत्न नाही, सरळ सरळ फायदा उठवतोय, मी हसत म्हणालो. बरं ठीक आहे, कळवते मी. आता जायला हवं, हे येतील एवढ्यात, असं म्हणून शालू निघून गेली. शालू गेल्यावर 10 मिनिटांनी मीही निघालो. आता शालूला कुठं, किती आणि कसं काय काय करायचं या कल्पनेमध्येच मी रममान झालो होतो. 2 दिवसांनी मला शालूचाच फोन आला. उद्या हे दिवसभर बाहेर जाणार आहेत, उद्या जाऊयात का? शालू म्हणाली. शालूच्या तोंडून हे स्वर्गीय शब्द ऐकून तर मला स्वर्ग 2च बोटं उरला होता. ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता कॉफी शॉपमध्ये भेटून फायनल करूयात. आता भेटायचं कशाला? शालू म्हणाली. अगं तू जरा वेगळी आहेस ना, माझी बायको आहेस ना, म्हणून जरा मला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. 5 वाजता उशीर होईल, दुपारी 3 वाजता भेटू, शालू म्हणाली. ठीक आहे, असं म्हणून मी फोन ठेवला आणि दुपारी 3ची आतुरतेनं वाट पाहू लागलो. दुपारी 3च्या सुमारास आम्ही भेटलो. बोला
काय समजून घ्यायचंय? शालू म्हणाली. हो सांगतो ना, घाई कशाला? अहो पटकन सांगा, हे आज लवकर घरी येणार आहेत, शालू म्हणाली. बरं ऐक मग, मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत, त्यानुसार मी अपेक्षा सांगेन, मी म्हणालो. आता हे जरा अति होत नाही का? कसले प्रश्न, कसल्या अपेक्षा? शालू म्हणाली. मी तिला म्हणालो, सगळी साफसफाई करतेस ना तू खाली? शी, काही काय विचारताय? सांग पटकन, तुलाच घाई आहे, मी म्हणालो. हो. झकास. मला सगळं शेव असलेलंच आवडतं. आणि पुढचा एक प्रश्न, काही प्रोटेक्शन वापरायचं का? आणि मग बाकीचे सगळे प्रश्न मी तिला एक 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 करून विचारले आणि ती बोलत माझी उत्तरं देत राहिली. त्यानंतर मग ती शांत झाली. मी म्हणालो, अगं बोल पटकन, घाई आहे ना तुला? मला खरंच कमाल वाटते, तुम्ही असं कसं बोलू शकता? शालू म्हणाली. तुला काय वाटतं ते जाऊ दे, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्यानंतर ती म्हणाली की हो, प्रोटेक्शन लागेल, त्याशिवाय मी काही करू देणार नाही. ठीक आहे. मग माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर शालू निघाली. आणि मग मी तिला तेच म्हणालो, तिथेच भेटू उद्या सकाळी 10 वाजता, असं म्हणून मग शालू गेली. मी पाठमोऱ्या शालूकडे आणि तिच्या लईत हलणाऱ्या कमरेकडे पाहत राहिलो. उद्या हीच शालू माझ्यासमोर असेल. रात्री मग मी केमिस्टकडे गेलो आणि मग जास्तीत जास्त ताकदीच्या गोळ्या इरेक्शनच्या घेतल्या. तर केमिस्ट म्हणाला की आधी 2च गोळ्या घ्या बरं का, आणि किमान अर्धा तास तरी मग तुमचा कार्यक्रम चालेल. दुसऱ्या दिवशी मला लवकर जाग आली. सगळं आवरलं आणि 10 वाजायची वाट मी पाहत राहिलो. सगळं आवरून झाल्यावरती शालूच्या नावानं मग मी मस्तपैकी कार्यक्रम केला आणि बरोबर 8च्या सुमारास आणलेल्या गोळ्या मी घेतल्या. 9:30 वाजता मी लॉजवर पोहोचलो. खोलीचे 2 तासाचे पैसे मी आधीच भरून टाकले. 10:05 शालू आली आणि मी लगेचच रिसेप्शनवाल्याकडून चावी घेतली आणि निघालो. खोलीत पोहोचल्यावर मस्तपैकी एसी लावला. नेहमीच्या पोऱ्यानं माझी विस्की आणि आईस बॉक्स आणून ठेवला होता. आम्ही दोघेही बेडवर बसून होतो. खोली गार झाल्यावरती मी शालूला माझ्याकडे ओढलं. शालूने देखील काही विरोध केला नाही. बहुतेक तिने तिची तयारी केली होती. काय तयार आहेस ना, मी विचारलं. हो. तयार काय असायचंय त्यात? हो ते आहेच म्हणा. बाईला काय काही तयारी करावं लागत नाही, पुरुषाला सगळी तयारी करावी लागते. तर मग चल, कर माझी तयारी. म्हणजे काय करू? शालू म्हणाली. आता पुढे काय सांगायचं? काढा कपडे. आणि मग शालूनं कपडे काढायला सुरुवात केली. आणि मग त्यानंतर मग बाकी जे काही झालं ते इथं सांगण्यासारखं नाही. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.